जेव्हा केव्हा मुलं तुमच्याकडे हट्ट करत असतील की मम्मा नूडल्स खायचे, तर अशा वेळी तर हॉटेलपेक्षाही टेस्टी झटपट तयार होणारे अगदी सोप्या पद्धतीचे नूडल्स घरच्या घरी बनवायचे असेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तर हॅलो हाय नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल। तर हे नूडल्स बनवण्यासाठी आपल्याला आधी पातेल्यामध्ये भरपूर असं पाणी उकळत ठेवायचं, थोडंसं तेल घालायचं, उकळत्या पाण्यामध्ये आवडणारे नूडल्स घालायचे, 5 ते 7 मिनिटं चांगले वाफवून घ्यायचे। वाफवलेले नूडल्स थंड झाले की एक पळी तेल लावून बाजूला ठेवून द्यायचे। त्यानंतर इथे आपल्याला घ्यायच्या आहेत आवडणाऱ्या व्हेजीज, ज्यामध्ये मी इथे घेतलेला आहे कांदा, शिमला मिरची, पत्तागोबी आणि गाजर। तर हे पातळ स्लाइसमध्ये कापून घ्यायचं आहे। भरपूर असा लसण आणि अद्रक चॉपरमध्ये बारीक असा चॉप करून घ्यायचा आहे। आता व्हेजिटेबल्स परतताना आपलं काम सोपं व्हावं म्हणून सॉसेस आपण एकत्र करूया। त्यासाठी विनेगर, सोया सॉस, चिली सॉस, काळी मिरी पावडर आणि मीठ एका बाउलमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं। पॅनमध्ये आधी भरपूर तेल घालायचं। तेलाने सगळीकडे व्यवस्थित आधी असं कोटिंग करून घ्यायचं, जेणेकरून आपल्या भाज्या तिथे चिटकणार नाही किंवा नूडल्स चिटकणार नाहीत। फुल फ्लेमवर गॅस ठेवायचा, त्यामध्ये अद्रक आणि लसण चांगला परतवून घ्यायचा। त्यानंतर शिमला मिरची आणि कांदा घालायचा आणि तो सुद्धा 1 मिनिटासाठी फुल गॅसवर परतवून घ्यायचा। त्यानंतर आपण इथे घालूयात गाजर आणि पत्तागोबी आणि साधी मिरची सुद्धा, ती सुद्धा छान आपल्याला फुल गॅसवर 1 मिनिटासाठी परतवून घ्यायची। त्यानंतर वाफवलेले नूडल्स घालायचे आणि मिक्स केलेले सॉसेस घालायचे। हलक्या हाताने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने 1 मिनिटानंतर गरमागरम टेस्टी असे नूडल्स आपले इथे खाण्यासाठी तयार झालेले आहेत। आय होप तुम्हाला मी बनवलेले आजचे हे चाउमिन्स किंवा नूडल्स आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। थँक्यू।